काही कलाकार मंडळी आहेत. भरत दादा, आता थांबायचं नाही, आता हा लढा सुरू झालेला आहे, काय सांगशील? आवाज मराठीचा, आता थांबायचं नाही. आपला आवाज मराठीचा असायलाच हवा. अहो महाराष्ट्रात आहे आपण, आमच्याच राज्यातून आम्हालाच मराठीबद्दल सांगणार शिकवणार हे कुठल्याच मराठी मनाला न पटणारं गणित. त्यामुळे जे कोणी ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे ते किती चुकीचं आहे आणि आमचे बाकीचे मराठी लोक का ऐकून घेत आहेत हा प्रश्न पडतोय. खरं तर आपल्याच राज्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्यालाच लढा करावा लागतोय. दुर्दैव आहे, बाकी काय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणजे हे कोणाचं अपयश आहे? अपयश म्हणण्यापेक्षा हे राजकारण ज्या पद्धतीने चाललंय ना, माहीत ना मला त्यातलं काय गणित कळत नाही ना आम्हाला, पण तरीसुद्धा आज बघा आज मला लाईन आवडली, झेंडा नाही तर अजेंडा आहे. तो अजेंडासाठी यायला पाहिजे एकत्र, त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे की काय होते, कुठे गळचेपी होते आहे. कारण असंही राजसाहेब आमच्या प्रत्येक मराठी पिक्चरला काही प्रॉब्लेमचं स्वतः उभे राहतात. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल स्वतः उभे राहतात. उभा राहणारा माणूस जेव्हा असं आवाहन करतो तेव्हा पक्ष राहतो बाजूला आणि इतर सगळी लोक जेव्हा येतात त्याचा आनंद आणि अभिमान वाटतोय. आणि गव्हर्नमेंटचं कौतुक की त्याने तो जी आर रद्द केला, त्या गव्हर्नमेंटचंही कौतुक आहेच. स्क्रीन पासून मातीपर्यंत सगळीकडेच भांडावं लागतं. सगळीकडेच भांडवल हे दुर्दैव आहे. म्हणतो काय ते भांड्याला लागू नये म्हणून तर असं वाटतं की कोणतं आपल्यासोबत किंवा मराठी माणसासोबत असणारी माणसं ते कुठल्याही झेंडाखाली असणं हरकत नाहीत, पण त्यांनी एकत्र यायला हवं. आता व्यासपीठावर हे दोनही नेते एकत्र येत आहेत, स्वप्न पूर्ण होत आहे. बरं वाटतंय, आत्मिक समाधान आहे, आनंद आहे. नाही आता ही गोष्ट म्हणजे हा मुद्दा तर आपण खूप वेळा बोललेलो आहोत, आपण तर खूप वेळा बोललेलो आहोत. पण आत्ताचा आत्ता म्हणजे वर्तमानात जगताना हा जो सोहळा आहे हा पाहण्यासाठी, हा अनुभवण्यासाठीच मी आलो आहे की आज नक्की साहेब काय बोलणार आहेत किंवा काय घडणार आहे. ही गोष्ट जास्त महत्त्वाची मला वाटतं. साहेबांचं एक वाक्य आहे की भाषेमुळे तुमची ओळख आहे, पण आज त्याच भाषेमुळे एक वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य बघायला मिळतं आहे. अगदीच उत्सवाच्या 12 तासा अगोदरच काही वक्तव्य बघायला मिळाली की मैं मराठी नहीं सीखूंगा. तर प्रांतवाद जो आहे तो एकीकडे महाराष्ट्रात वाढतोय असं नाही का वाटत? प्रामाणिकपणे वैदिक सांगशील मी तुला सांगू ना की मी ज्या लोकांबरोबर काम केलं, जे हिंदीत काम केलं, रोहित शेट्टी सर असतील, त्यांना मराठी माणसांविषयी, मराठी प्रेक्षकांविषयी प्रचंड मराठी कलाकारांवर प्रचंड प्रेम करतात. त्यामुळे ना आत्ता जो मुद्दा चालला ना त्या मुद्द्यावर मला आत्ता ते माझ्यापर्यंत आलं नाही इतकं, पण जे होतंय ना त्याला व्यवस्थित उत्तर मिळतच आहे आणि आज तर ते उत्तर मिळेलच. कॅमेरा पर्सन नितीन सह, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.